आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनादरम्यान निष्पाप अल्पवयीन व इतर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ सोनई येथील शालेय विद्यार्थ्यांनी गुरुवारी शांततामय मोर्चा काढत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. सेवा सोसायटीच्या प्रांगणातून सुरू झालेला हा मोर्चा सोनई पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आला. अत्यंत शांततामय वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य सुनील भाऊ गडाख उपस्थित होते. मोर्चा पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर शासनाच्या वतीने सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी जंतर मंतर येथील घटनेचा निषेध व्यक्त करत आई होण्याचा सुंदर प्रवास सुरक्षित हातांमध्ये, तज्ज्ञ डॉक्टर्स, आधुनिक सुविधा आणि मनापासून काळजी, तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी विश्वासार्ह साथ. गायनिवर्स वुमेन्स हॉस्पिटल, नेवासा फाटा. संपर्क क्रमांक 7276109901. संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आम्ही नेवास्कर न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश बेल्हेकर, सोनई. दगडाचे टँकर बघून धावता आमच्याकडे शेतकऱ्याकडे कांदे दोन कांदे तिच्यावर ठेवले त्याच्यामध्ये इकडं काय होऊ शकतं आणि हे हा काय प्रश्न सुटणार आहे का? हा सुटत नसतो. तर त्या ठिकाणी शेतकरी हा प्रश्न शेतकरी पाहिजे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची वचनं हे जे निवेदन जे आहे ते या ठिकाणी आपण आपले पोलीस स्टेशनचे जे आहे त्यांना आपण देणार आहोत. आमची सगळ्यांची विनंती या ठिकाणी त्यांना ही राहणार आहे की आमची गावचे उद्योग किंवा परिसराचे उद्योग म्हणावे जे निवेदन आहे ते आपण तहसीलदार असेल, कलेक्टर साहेब असेल यांच्यापर्यंत आपण ते पोहोचावं ही विनंती या ठिकाणी आपल्याला करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहोत. हा मोर्चा शांततेत आहे, एकदम शांततेने आपण हा केलेला आहे. आपण सगळ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल या ठिकाणी मी आपले सगळ्यांचे आभार मानतोय आणि माझी या ठिकाणी आपल्याला सुनील भाऊंनी आपण या ठिकाणी कशासाठी आलो आणि काय ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. या विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये प्रमुखतः पहिली मागणी आहे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा देण्यात यावी. 2 नंबरला आहे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या कथित घटनांची उच्चस्तरीय निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करण्यात यावी. तिसरी मागणी आहे आवश्यकता नसताना विद्यार्थ्यांवर बलप्रयोग झाला असल्याने संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाईचे आदेश देण्यात यावे. जखमी विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार वैद्यकीय उपचार व शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत करण्यात यावी. अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन करण्यात आलेल्या संबंधित दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे आंदोलनात बाहेरील असामाजिक घटक सहभागी होते तसेच दगडाने भरलेले ट्रक आणल्याच्या वाहनांची निष्पक्ष चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावी. तसेच पोलिसांना आंदोलकांवर हल्ला करण्याचे आदेश कोणी दिले याबाबत सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे आंदोलनाशी संबंधित निरपराध विद्यार्थ्यांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मृत्यू किंवा आत्महत्येशी संबंधित घटनांची निष्पक्ष चौकशी करून कुटुंबियांना शासनाच्या वतीने 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व भविष्यासंदर्भातील प्रश्नावर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेण्यात यावे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आंदोलन हाताळण्याबाबत मानवी हक्कांचा सन्मान करणारी स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी. आणि शेवटचा मुद्दा आहे नीट व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पेपर फुटी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. या 11 मागण्यांचं निवेदन आज या ठिकाणी आपल्या सुनील भाऊ तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांच्या समक्ष या विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या हस्ते आदरणीय आपल्या पोलीस स्टेशनचे
श्री अनिल मोरे साहेब यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात येत आहे आणि हे निवेदन सुपूर्द केल्यानंतर या ठिकाणी हा कार्यक्रम आपला जो शांततेच्या अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.